शिवराज मोटेगावकर याला थोड्याच वेळामध्ये न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। मोटेगावकर याला दिल्ली सीबीआय विशेष न्यायालयाच्या समोर हजर केलं जाणार आहे। नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकर याला अटक करण्यात आलेली आहे। सीबीआयने ही कारवाई केली आहे। सीबीआयने काल संध्याकाळी ही अटक केली आहे। सोमेश कोलगे आपल्याला अपडेट्स देत आहेत। सोमेश, सीबीआयच्या न्यायालयासमोर आता मोटेगावकरला हजर केलं जाणार आहे। शिवराज मोटेगावकर याला घेऊन सीबीआयचे अधिकारी दिल्लीत आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात दिल्लीच्या सीबीआय विशेष न्यायालयामध्ये न्यायाधीश अजय गुप्ता यांच्या समोर हजर केलं जाईल। पवनकुमार कौशिक हे सीबीआयच्या वतीने या संपूर्ण प्रकरणात तपास अधिकारी आहेत, ज्यांच्या देखरेखीखाली हा तपास सुरू आहे। मोटेगावकरची आता कोठडी मागितली जाईल सीबीआयकडून आणि त्याचं कोठडीमध्ये इन्व्हेस्टिगेशन, कस्टोडियल इंटरोगेशन आवश्यक आहे। या आधारावरती त्याची जास्तीत जास्त कोठडी मिळवण्याचा सीबीआयचा प्रयत्न असेल। आता अगदी थोड्याच वेळात दिल्लीच्या राऊत एव्हेन्यू डिस्ट्रिक्ट कोर्ट कॉम्प्लेक्समधील सीबीआय न्यायालयामध्ये आता हजर केलं जाणार आहे शिवराज मोटेगावकरला। सोमेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।